लांबपळा शासकीय अधिकारी लांबपळा काही विषय नाही. खोटे कामं करायचे असेल तर लांबपळा इथून काहीच विषय नाही. बाबले इकडे रे. काहीच आचारसंहिता काही संबंध नाही माझा. धर रे ते पिशू ठेव बाजूला. तुमचा काय विषय मला मरीच जायचं भेटायला पण म्हणले तू आमचं घेऊन राहिले. नाही तुमचा काय विषय. धर रे हातात पकड. चल पुढे. नम्रता जगताप ठीक आहे. तुम्ही सगळे दिसले पाहिजे असं. याच्यात नाही दिसत. जाऊ द्या जा जा ना ग्रामपंचायत अधिकारी जा ना तुम्ही. इकडून जा चला मला शेतकरी संघटना तुमच्यावर लागून राहिली काय नाही शेतकरी संघटना भेटत नाही. आहे ना याच्यात दोन्ही पण व्यवस्थित पकडायचं. याच्यात पूर्ण नाही. हा सगळं व्यवस्थित काही विषय नाही. असं पकड. इकडे पुढे जाऊ नको. इकडे तू नाही दिसत. शेतकरी संघटना बोलायचं काय. ही ना जनता गुलाम करून ठेवली आहे शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी. किती वेळापासून वाट पाहू राहिले. हा 2 तास झाले. तुम्ही किती वेळापासून आले. भेट मिळत नाही. VIP काम आहे मध्ये सगळे चालू. पंचायत समिती निफाडमध्ये इथं आलोय आणि विषय घरकुलाचा दुसरा हप्ता पडत नाहीये. सरकारी तिजोरीमध्ये पैसे नाही असं सांगितलं जात आहे. अधिवेशन चाललंय आता मुंबईला चाललंय का नागपूरला चाललंय माहित नाही. अधिवेशन चाललंय. आम्ही लक्ष पण देत नाही अधिवेशन कुठं चालू आहे. कुठं चालू आहे. नागपूरला चालू आहे. हे पब्लिक दाखव ना. कॅमेरा फिरव. पब्लिक दाखव. इकडे पब्लिक दाखव. हा तोंड लापवा मला काय म्हणणं नाही आहे. पण विषय असा आहे जनता गुलाम झाली आहे. देशाची जनता गुलाम झाली आहे आणि हे झाले मालक. भीक मागावी लागते. हप्त्यासाठी भीक मागावी लागते. घरकुलाचा दुसरा हप्ता पडत नाही. त्याच्यासाठी ना खेडले जुंगे गावामधून आहे ना. कुठे गेला इकडे नाही. आणि काय आमच्यासाठी आलोय काय. इकडे उभं राहा. घरकुलाचा दुसरा हप्ता पडत नाही त्याच्यासाठी आम्ही आलोय या जनतेसाठी. 2 तासापासून या शेतकरी संघटना पण इथं उभी आहे. त्यांना पण वेळ मिळत नाहीये. तो प्रश्न जाऊ द्या बाजूला राहू द्या. तो हप्ता मिळेल नाही मिळेल तो प्रश्न बाजूला. पण वेळच मिळत नाही भेटायला. हप्ता का पडत नाहीये. पैसे का नाहीये. पैसा आमदार खासदार यांच्या पैसा आहे ना आमदार खासदार यांच्या आहे ना पगारासाठी आहे. पेन्शनसाठी आहे. खासदारांच्या पेन्शनसाठी पण आहे. एकदा निवडून आला त्याला पहिलं पेन्शन. दुसऱ्यांदा निवडून आला दुसरं पेन्शन. एवढा पैसा आपल्या सरकारी तिजोरीत आहे. जनता भरती. कुठं जायचं तुम्हाला. जाऊ द्या लोकांना जाऊ द्या. येऊ द्या. आपण काही तिथं अडवायचं. चला ज्यांना जायचं त्यांनी जा. ज्यांना यायचं त्यांनी या. सरकारी कामात पुढचाही अडथळा नाहीये. 353चा काही संबंध नाहीये. यायचं त्यांनी यायचं. जायचं त्यांनी जायचं. इकडं
पुढच्या तुमच्यासाठी आम्ही बोलावे ना. माग जाईल तिकडं माग जाईल मध्ये जात नाहीये. नम्रता जगताप गट विकास अधिकारी यांचं कॅबिनेट नाही जाते आतमध्ये, नाही झाडात जायचं. 2-2 तास गायब राहणं आणि कर्तव्यावरून राहणं हा पण एक प्रकारचे चुकीचेच काम आहे. सगळे जनता गुलाम झाली हे सगळं दाखवतो. जायचं नाही मधला वेळ कुठं गायब होते ना ते हालचा रजिस्टर द्यायचं मला कोणतं ट्रेनिंग आले ना हालचा रजिस्टर ट्रेनिंग कोणतं माहिती पाहिजे. जा 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 पुढे जायचं. या जनतेला ना मोठी आहे ही जनता, यांना वाचा नाहीये. त्याच्यामुळे ना आमच्यासारख्या सामाजिक कार्यकर्त्यांना इथे प्रश्न मांडावे लागतात. निफाड पंचायत समितीचा आलं 2-2 तास वेट करावं लागतं का? दिवस घालवायचं आम्ही, आम्हाला काम नाही दुसरे. तुमचा काय विषय येतात ताई? नाही भेटणार पैसे, तिजोरीत पैसे नाहीये. सगळे ना गायब केले यांनी. तिजोरीत पैसा नाही राहिला आणि काही भेटणार नाही तुम्हाला. पहिला हप्ता पडला असं 15,000चा, दुसरा 3रा 4था काहीच पडणार नाही. वाट पाहत असं आता आम्ही काही नाही म्हणते. तुम्ही यायचं जाणं तुमचं सापडून द्या, आमचं काय अडथळा नाही. ही जनता बसली ना ही जनता बसली ना हेच दाखवून दिलं का जनता गुलाम झालेली आहे. शासकीय अधिकारी शासकीय कर्मचारी हे मालक समजता हे व्यवस्थेचे. संविधानाने सांगितलं हे सेवक आहे आपले. प्रधानमंत्री मोदी पण निवडून आले ना, त्यांनी सांगितलं मी सेवक आहे, पण तसं होताना दिसत नाही. हे झाले मालक, यांनी गायब राहायचं, वेळ द्यायची नाही जनतेला. दिवसभरापासून यायचं, मोलमजुरी करायची, दिवस वाट पाहायची, पण प्रश्न सुटणार नाही आणि तुम्हाला न्याय मिळणार नाही. एवढंच सांगतो आणि परत एकदा नाव दाखवून देतो आणि थांबतो. पुढं जाय. बस बस बस.